रात्रीचे वाजले होते 11:45 आणि मी जेवण करून निघते. तर राधे राधे फ्रेंड्स. आज आम्ही ठरवलं होतं की मूवीला जायचं म्हणून. भाई धुरेंदर चालू होता ट्रेनमध्ये. मग विचार केला तोच बघूया. मग आम्ही तसंच जातो. मग आम्ही एंट्री करतो, सीट शोधतो. सीट शोधून आम्ही बाहेर येतो, कारण आम्हाला कळलं होतं की ब्रेक खूप लेट होणार आहे. कारण मग विचार केला चला वॉशरूमला जाऊन येऊया, मध्ये डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे. मग आम्ही बघितलं का आहे का खायला, पण आम्ही न काय घेता थिएटरमध्ये आलो. मग आता तुम्ही हा सीन बघा, मला तर जाम राग आला होता. कल चिड़िया भी उड़ जाएगी. तुम्ही हे बघा, हा सीन बघून माझा परत मूड नीट झाला. भाई संजय दत्तची काय एंट्री होती. ही इट होल द शो. भाई ह्या सीनसाठी किती जण मूवी बघायला गेले आणि मी सुद्धा. इथं रणवीर सिंगने इतकं इम्प्रेस नाही केलं, पण भाई अक्षय खन्ना नेक्स्ट लेवल होता. तुम्ही बघू शकता रणवीर सिंग पण बाजूला आहे, बट सगळा फोकस अक्षय खन्नावर आहे. इथे होतो इंटरवल अँड वी आर बॅक. हा एक सीन हार्ड होता. इथं मूवी एंड होते आणि मी तर भाई स्टोरीच्या सदम्यात जाते, कारण ॲक्टिंगच्या नादात स्टोरीला इग्नोर नका करू. चला मग भेटू, बाय.